माझ्यावर इतके जळायला लागले ते चांगलं काम करतोय म्हणून मग हातपातच करायचं म्हणजे त्यामुळे ते संरक्षण नाकारून टाकलं. आपण माझ्यावर समजिस्तो की एक बी पोलीस त्याला दम लागतो. नार्को टेस्टवाला लपला कुठं आला नार्को टेस्टवाले नार्को टेस्ट लिहायला पाहिजे ना. मला तर आम्ही अर्ज दिला की आम्हाला तुमचं संरक्षणच नको, आमचा विश्वासच नाही राहिला. माझा समाज आणि मी आम्ही दोघं समर्थ आहेत आमचं संरक्षण करायला. कारण मला जात मोठी करायची, जात मलाही पुढे उघडं पडू देत नाहीये. त्यामुळे त्यांना अर्ज दिला आणि मला वाटतं जालन्याच्या एसपी साहेबांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरती लगेच संरक्षण सुद्धा काढून घेतलंय. पोलिस माघारी नेले जाऊन कळालंय मला. हे पोलिस म्हणजे आम्हाला होते ना तिथे ते वापस पण घेतले. माझं म्हणणं आहे की जर आता घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय, धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं घातपात करायचा, तर आमच्या जालन्याच्या एसपींनी पत्रव्यवहार करून गृह मंत्रालयाकडून परवानगी का घेतली नाही त्याला अटक करायची. आणि जर त्यांनी मान्य केलं नसेल, आज 3 आरोपी आहेत, त्या तिघांनी जर मान्य केलं नसेल की आम्हाला धनंजय मुंडे यांनी सांगितलं त्याचे नार्को टेस्ट करा तिघाची, तसं सोडू नका त्यांना नसता याचे पडसाद खूप वाईट होणार आहेत पुढच्या काळात. हे सुद्धा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीसांना पण सांगतो आणि जालन्याचे एसपी पण सांगतो, याचे पडसाद खूप उमटणार आहे. नसता त्या आत असणाऱ्या घातपाताच्या आरोपींची तिघाची नार्को टेस्ट करा आणि आमची दोघांची करा. त्याच्यामध्ये पाहिलं की